ह्या काय तर बघायचा बघा, हे बघा खालचा काय हा? ए रामा, तुझी भूमिका काय? वजीर आजम। वजीर आजम। ह्या काय करता बघा। आप दक्खन जा रहे, आप मुनारा भी जा रहे, उधर जाके माती नहीं करते जी सरकार। अगदी बापाच्या वळणावर गेला तर यशवंतीला घेऊन 20 लाख पुण्यात काय करत असतो रानमेव्यासाठी, ना उन्हाची पर्वा ना पावसाची। अरे आता तू लहान झालायस काय बाई, तुझं लगीन होणार याची तरी लाज ठेव रायबा। आणि इकडे सूरज जोशी आहेत, जे कलाकारांना मदत करण्याचं काम करतायत। ह्याला तुम्ही ओळखत असाल, शिमगा महोत्सवामध्ये जे महाप्रसाद होता तेव्हा 25 का 28 कप सोलकढी खाल्लेली। म्हणजे भूमिका काय आहे तुझी? माझी मी शेरखान आहे। शेरखान कडकच दिसता, शेरखान मात्र शेरखानच दिसता। मित्रांनो, सुरुवातीला जी फुटेज तुम्ही बघितली आणि आता पुढे आपण व्हिडिओ बघणार आहात, ती गोष्ट सत्यात उतरवायला पिरावळीत 25 वर्ष लागली। कारण 25 वर्षापूर्वी असं ऐतिहासिक नाटक आपल्याकडे होऊन गेलं आणि 25 वर्षानंतर आता नंदू तळवडकर दिग्दर्शित कोंढाण्याचा सिंह हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग आपल्या पिरावळीत पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्ताने सादर करत आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो, आज आहे शिवजयंती आणि आजच्या दिवशी आमच्या ग्रामोन्नती मंडळाने ऐतिहासिक नाट्यप्रयोग करायचं ठरवलं आहे। आजपासून सुमारे 25 वर्षापूर्वी श्रीदेव चव्हाटा रंगमंच येथे ऐतिहासिक नाटक होऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर 25 वर्षानंतर आता पुन्हा एकदा तोच जल्लोष, तोच उत्साह घेऊन नव्या कलाकारांसहित नंदू तळवडकर यांच्या दिग्दर्शनाखाली हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे। मित्रांनो, पिरावळीला नाट्यकलेची खूप मोठी परंपरा आहे। काही वर्षापूर्वी तर अक्षरशः 5ही दिवस म्हणजे शिमगा महोत्सवाचे 5ही दिवस इकडे मोठमोठ्या 3-3 अंकी नाटकांचे प्रयोग व्हायचे आणि ते आम्ही सुद्धा बघितलेले आहोत। कुठेतरी त्या आठवणी पुन्हा उजळल्या आहेत या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाने। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकस्टेज जी काही मेकअपची गडबड असते, कोण कोण कॅरेक्टर, कारण ऐतिहासिक नाट्यप्रयोग म्हटल्यानंतर महाराज आले, शेरखान आले, त्याच्यानंतर मावळे आले, हे सर्व आज कुठेतरी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। तो आता आपण आहोत मोठ्या घरात कुबलांच्या आणि इकडे सर्व जे आहे मेकअपचं काम इकडे चालू आहे आणि आपल्या श्रीदेव चव्हाटा रंगमंचावर हा नाट्यप्रयोग साजरा होणार आहे। या व्हिडिओमध्ये थोडेसे स्टेजवरचे फुटेज आपण पाहणार आहोत, परंतु या नाटकाच्या निमित्ताने बॅकस्टेज जी काही गडबड असते, म्हणजे प्रत्येक जण कसा दिसतोय ते बघण्याची, त्याच्यानंतर समोरचा कसा दिसतोय ते बघण्याची आणि या नाट्यप्रयोग यशस्वी करण्यामागे बरेच जणांचे हात लागलेले आहेत। सो आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, शेवटपर्यंत बघा। किती गडबड चालू आहे ते बघा, आपल्याला हेच दाखवायचं आहे प्रत्यक्ष इकडे बॅकस्टेज काय चालतं ते। या नाट्यप्रयोगासाठी पवन आहे मेकअप मॅन आणि सगळ्यांची तयारी करतो। आता रामचंद्र बसलाय इकडे आणि बरेचसे जे कॅरेक्टर आहेत ते मेकअप करून झालेले आहेत। जे झालेले आहेत कॅरेक्टर ते तुम्हाला एक 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 बघायला मिळेल आणि ऐतिहासिक म्हटल्यावरती बरेचसे कॅरेक्टर या नाट्यप्रयोगात तुम्हाला बघायला मिळणार आहे। खूप मजा येणार आहे, बघूया पुढे काय काय तुम्हाला बघायला मिळतं ते। आणि इकडे सूरज जोशी आहेत, जे कलाकारांना मदत करण्याचं काम करतायत। ह्याला तुम्ही ओळखत असाल, शिमगा महोत्सवामध्ये जे महाप्रसाद होता तेव्हा 25 का 28 कप सोलकढी खाल्लेली। म्हणजे भूमिका काय आहे तुझी? माझी मी शेरखान आहे। शेरखान कडकच दिसता, शेरखान मात्र शेरखानच दिसता। धन्यवाद, धन्यवाद। लुक बघा, जबरदस्त। आणि माझा पूर्ण लुक केलाय ना, बस बस। आणि हा दिनेश इकडे मुंबईला असतो, तो आलाय आणि वैभव आहे तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे आणि त्याला मदत करायला इकडे भालचंद्र बसले आणि दिनेश जे सगळं गेटअप आहे तो करण्यासाठी त्यांची गडबड चालू आहे। म्हणजे प्रत्येक पात्र उठावदार कसे दिसेल याच्यात सगळे प्रयत्नात असतात। दिनेश, तुझी भूमिका कसली आहे? आता इकडे बाळू जोशी बसलाय पेटीसाठी। आता थोडीशी नांदीची
इकडे प्रॅक्टिस करणार आहेत थोडीशी आणि बरेचसे जण या नांदीसाठी उभे राहणार आहेत. आता बघूया. आणि इकडे स्वतः दिग्दर्शक नंदू तळवडकर. तुझी भूमिका कुठच्या? औरंगजेबाच्या भूमिकेत तुम्हाला नंदू तळवडकर बघायला मिळणार आहेत. आणि पाहुणे 11 वाजत आले. तिकडे विठ्ठलही मेकअप साठी बसलाय आणि फटाफट आता मेकअप होईल. सगळ्यांची गडबड जी आहे ती जबरदस्त आहे. आणि महाराजांच्या भूमिकेत कोण असेल बघूया. सगळे बसले आहेत. महेश आहे आणि याचं काय झालं माहिती आहे, याचा जो ड्रेस आणलेला होता ना तो एकदम घट्ट व्हायला लागला आणि त्याच्यामध्ये त्याने बदललं. आणि हो, आणि इकडे नसीर खान महेश आहे आणि तृषा बसला. आणि इकडे आता मेकअपला निमिष बसला. निमिष तुझी काय भूमिका? रायाजी. आणि त्याला विठ्ठल आहे तो त्याला मेकअप करतोय आणि विठ्ठल पण शेलार मामाच्या भूमिकेत आहे. बघूया त्याचा लुक नंतर. आणि इकडे पवन जो आहे तो आपल्या महाराजांचा लुक करतोय, देवानंद महाराजांचं काम करतोय. बघूया. ह्या काय तर बघा याचा बघा पका खालचा काय हा. रामा तुझी भूमिका काय? वजीर आजम. काय करता तो बघा, वजीर आजम. आणि इकडे निशिकांत तुझी? उदयभान. माती काय माहिती आता तुमका माहिती. महादेव बसले. महादेव तुझी भूमिका कोणाबरोबर? महाराजांबरोबर. जबरदस्त दिसता. आणि इकडे आता नंदू दादा बसलाय मेकअप साठी. आणि इकडे बाहेरची गडबड बघा. सगळे जे रेडी झाले आहेत ते सगळे येऊन बाहेर थांबले आहेत. आणि काय जणांचे जे लोक जे आहेत नारायण दादा पण आता मदत करतोय या मुलांसाठी. आणि खूप जबरदस्त वातावरण झालंय. आणि इकडे काहीतरी चर्चा चालू आहे. बघूया काय होणार आहे ते पुढे. आणि आता मी महाराजांची इकडे तयारी करतोय. आणि जबरदस्त इकडचं तसं वातावरण इतकं भारी आहे ना. हे सगळे मावळे वगैरे बघून अफजल खान, शाहिस्ते खान, शेर खान इतकं भारी वाटतंय. जबरदस्त. कारण हा योग आलाय तो 25 वर्षानंतर. धर तू ह्या केलं नाम मेला घालवून नाम गेलो का बघ. आणि सगळे बरेचसे जण आता तयार झालेत आणि वातावरण इतकं जबरदस्त भन्नाट. आणि इकडे पुढे जो प्रोग्राम होणार आहे त्याची चर्चा. कारण गौतम जो आहे त्याने डान्स कोरिओग्राफ केलाय आणि तो आता चर्चा करतो. आणि इकडे सतीशला पावडर लावतो ओमकार. आणि ओमकार आणि कोण तुम्ही झालास ना? झालं ओचा. ओके. बहिर्जी नायकांच्या भूमिकेत सतीश आहे. आणि महाराजांचा इकडे टचअप चालू आहे बघा. आणि इकडे विठ्ठलने ड्रेसिंग केलेली आहे. फक्त मेकअप बाकी आहे. त्याचा लुक भारी दिसतो. जननी
इच्छित आपल्या मातेकडून पराक्रम, शौर्य, संयमाचे धडे गिरवत एका बालमनाने आपल्या सवंगड्यांसोबत एका नव्या इतिहासाचा पाया रचला. तो दिवस काळाच्या भाळावर अभिमानाने मुद्रित झालेला तो एक प्रसंग. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह. ज्या मला शिवाजी भोसला अर्जावर अर्ज पाठवत आहे त्याचं काय करायचं? उसे लिख दो सचमुच हुजूर. सचमुच आपल्याला माफ करायला बादशाह औरंगजेब खूप दखल आज. देखो अभी लिखता हूँ हुजूर. जी अभी लिखता हूँ. सचमुच बदल गया हो. मूर्ख है वजीर आजम, आप मूर्ख है हुजूर. सचमुच आप ऐसे सोचते हैं ना तुम्हारे नाज है. लेकिन वो श्वाब भोसला, एक बार उसको समझने में हमने गलती की, दोबारा नहीं करेंगे गलती. हुजूर आपल्या सेवेत आमची उमर गेली, काळ्याचे पांढरे झाले, पण आपल्या मनाचा ठाम काही लागला नाही. म्हणजे आता जीव जुळ निर्धाराने जशिंग आओ उदयभान राठोड आओ. बादशाह सलामतांचा निरोप मिळाल्यावर आम्ही तातडीने आलो. बादशाहचा निरोप म्हणजे काहीतरी मोठं घबाड मिळेल म्हणून आजची कामं सोडून आला. तसं नाही हुजूर, तसं नाही तर कसं. बंड्या त्याच्यानंतर निशिकांत, नंदू आणि इकडे रामचंद्र बसले. जी शेर खान, हमें हिसाब दीजिए. हुजूर आमच्या वाट्याला अजून जबरदस्त काम आलंच नाही आणि आल्यावरती ते आम्ही जरूर स्वीकारू. खामोश. मुघल सल्तनतची नोकरी म्हणजे तुम्हाला काय ऐशारामाची जिंदगी वाटली का तुला? याद रखो शेर खान, अगर सल्तनत के मामले में कुछ गड़बड़ की तो याद रखो. जी हुजूर, सल्तनत मध्ये गडबड झाली, खिल्लत केली, आम्ही काय शिक्षा त्याला तोफेच्या तोंडी देतो पुन्हा शेरका. उदयभान राठोड हा जीव राजपूत राणा राजसिंगला घरा बसावी म्हणून त्याच्या सरहद्दीवरती आम्ही आपले केवळ 3 महिन्याच्या कालावधीमध्ये राजविलास गुलाबी थाळे खाण्यात आपले
अबे सच का अभी दैवान को कौन सा इनाम दिया है? हुजूर, आम्ही येणार हे कळतात त्या राज्याने आपल्या सरहद्दीचा बंदोबस्त अधिकच घट्ट केला आणि म्हणून तर आम्हाला कोणतीच कारवाई करणे शक्य झाले नाही. दैवान जी हुजूर, आपने क्या सोचा? आप सरहद पर जाते थे तो सरहद के दरवाजे खुले रखने चाहिए थे आपने स्वागत किया. तसं नाही हुजूर. असं नाही तर छी 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 उदयभान, तुमच्या दिमाखावर आम्हाला इलाज करावा लागेल. हुजूर, त्याच्यासोबत झुंज देऊन राजपूत सरदार संग्रामसिंहाला आम्ही अटक केली आणि मोगली मुलकावर चढाया करणाऱ्या जंगबहादूर वीरसिंह याला आम्ही ठार केलं. आणि त्याच्या बायकोला पळवली. आणि पब्लिक बघा किती आहे नाटक बघण्यासाठी. ये सल्तनत के मामले में औरत लोगों का मामला नहीं आना चाहिए, नहीं आना चाहिए. फिर से कोई गलती नहीं होगी हुजूर. स्त्री जातीवरती भरोसा ठेवून सल्तनत मध्ये गडबड झाली. याद रखो. फिर से कोई गलती नहीं होगी. ठीक आहे. हुजूर, आता प्राण गेला तरी बेहतर, पण त्या शिवाजीला जिंदा या मुर्दा आपल्या समोर पेश करू. उदयभान, जी हुजूर. आप तो अभी मुसलमान होने चुके. हुजूर, हुजूर पण या रक्तात धमन्यात रक्त सचतच एका राजपुताचं. आपण सोपवलेली कामगिरी पार पाडण्यात कोणतीच कचराई होऊ देणार नाही याची खात्री बाळगावी. और आप क्या कहते हैं? ठीक है, हम पर भरोसा रखो. म्युझिशियन कोण कोण आहेत? परेश वगैरे आहेत. या शिवाजी परेश लाईट साठी आहे. परेशचे मित्र जे आहेत ते म्युझिक साठी आहेत. त्या शिवाजीला त्या दक्कनच्या भूमीत काढून ती दक्कनची भूमी मोगली सत्तेखाली आणू तेव्हाच अग्रात पाय ठेवू. शाबाश. आप दक्खन जा रहे, आप मुनाना भी जा रहे, उधर जाके माती नहीं करते. जी सरकार. दर्द परीक्षा वैदू और लोकन जालीम औषध देणार व झाडा पेडाचं औषध देणार कंदमुळाचा काढा देणार. मरने का क्या आप मरने जा रहे हैं क्या? सवाल नहीं, सवाल ये नासिर का सवाल नहीं, लेकिन आप सचमुच मरने जा रहे हैं. अरे बेकार नहीं क्या? नहीं. ओ देवा शपथ है. हो तभी तो आप पकते जा रहे हो. लेकिन मुझे समझ में नहीं आता है आप मरने क्यों चले हो? मरने नहीं, मारने आया हूँ. मारने आया हूँ? अभी तो आप बोल रहे थे मरने जा रहा हूँ. अभी आप बोल रहे हैं मारने जा रहा हूँ. चुप. आगे बोला तो काट दिया. आपको काट डालूंगा. इकडे ना नाटक त्या स्टेजवरती चालू आहे आणि महाराजांची एंट्री आपल्या पब्लिक मधनं होणार आहे. त्याच्यासाठी सगळेजण इकडे आले आहेत. महाराज वगैरे इकडे आले. हे बघ. अरे दोघं पण इकडे यावा. क्षत्रियाचे लग्न हे तलवारीशीच लागलेले असते. म्हणजे आपली तलवार आमची सोबतच म्हणायची का? हो खरंच. हो या हिंदुस्थानाच्या राज्य कारभारात लक्ष देता येता प्रपंचाकडे लक्ष द्यायचं आमचं राहूनच गेलंय. आणि आमच्याकडे दुर्लक्ष होतंय
राजांना ही प्रजा तितकीच जवळची असते. जाणतो आम्ही. त्याला काही म्हणून बक्षीस मिळाले ती माहिती आहे ना. त्यांना विष प्रयोगाने कपटाने मारलं त्यांना. हो, आमच्या वरचा रात त्या बिचाऱ्या जयसिंगावर काढला त्यांनी. आणि नेताजी पालकरांचे त्यांना बळजबरीने धरून मुसलमान करण्याचा प्रयत्न केला. अवे रायबा अगदी बापाच्या वळणावर गेला तर यशवंतीला घेऊन दिस रात उन्हात काय करत असतो रानमेव्यासाठी. ना उन्हाची पर्वा ना पावसाची. अरे आता तू लहान झालायस काय बाई? तुझं लगीन होणार आहे याची तरी लाज ठेव. रायबा अवे रायबा छे असू दे येईल ते बाई. आता हे धनी कोणीकडे गेलं म्हणायचं? या दोघा बाप लेकांनी काय आरंभलंय हे त्या जगदंबेला. चला या दोघांची वाट पाहत राहिले तर हातली सगळी कामं अशीच पडत राहायची आणि तिथे तिथे वरात दारात हजर व्हायचं. अव माझ्या रायबाचं लगीन हाय लगीन. लग्नाला की नाही शिवाजी राजा येणार तिथे लग्नाची तयारी करायची हाय का नवं? अगं अशी घाई कशाला? अजून दिवस आहेत आपल्याकडे. आणि तुझ्यासारखी कारभारी नसताना आम्हाला काळजी करायची कारणच काय? हो हो पुरं पुरं म्हण. अशा गोड बोलांनी मी काय व्हायची नाही. अव घरातलं पहिलंच लगीन कार्य हाय. काय घरात टिकतील तर ना. हो वहिनी, घाई कशाला करता? आम्ही आहोत ना. समधी कामं अगदी व्यवस्थित होती बघा. मी काय बाबा आपल्या दादाची मागणी. मला काही काळजी वाटते. हाती घेतलेलं कार्य तरी खाया नका का? जानकी पोरी, सर्व काही ठीक होईल त्या जगदंबेच्या हाकेने. काही काळजी करू नका. अगं वहिनी, रायबा जसा आपला लेकरू आहे तसा तो आमचा पुतण्या बी आहे. टाकावर आम्ही त्यांची. हो ना. मग राजगिरावर जाऊन तेवढं राजाश्री लग्नाचं निमंत्रण देऊन या. तेवढेच एक मोठं काम हलकं होईल. सरकार जवान, लेकिन यहाँ हमारे जवान चूक है. यहाँ हम रुके और वहाँ हमारे गांव में दीदी. काय करणार? किल्लेदार उदय भानूचा आदेशच तसा आहे. दीदी को यहाँ लाने भी नहीं देते और हमें घर जाने नहीं देते. देवाच्या लग्नाला आपण राणी सरकार समवेत हजर राहावे अशी आमची विनंती आहे. होय राजा, तुम्ही यावर गाववाले लय खुश होतील बघा. होय महाराज. तानाजी, तुमचे आणि तसेच उमराचे वासियांचे आम्ही आग्रह मोडू शकत नाही. परंतु परंतु तानाजी महाराज, परंतु काही नाही. आपण रायबाच्या लग्नाला आला नाही तर गावकऱ्यांमध्ये माझी इज्जत ती काय राहील? होय महाराज. वहिनी साहेबांनी देखील पुन्हा आग्रह करून आपल्याला येण्याची विनंती केली आहे. त्या देखील फार कष्टी होती. होय राजा, तेव्हा वणबीण काय करू नका. हा तान्या रोहिणेश्वराच्या शक्तीपासून आपल्या सेवेत आहे. हा त्याचा बादशाह भाऊ सूर्याजी बी आपल्या गौदेत आहे. म्या तर काळाचे पांढरे होऊन 80 वर्षाची उमर झाली तरी देखील आपल्या सैन्यात आहे. आम्ही गाववाल्यांसोबत छाती ठोक सांगून टाकलं आहे की महाराजांनी लग्नाला घेऊन येणं. स्वतः या मोहिमेवर जाणार. मग आम्ही आपल्या सोबत बालपणापासून राहिलो. या स्वराज्यात चाकरी केली, फुकट गेली म्हणायची. तानाजी, असा अर्थाचा अनर्थ करू नका. विनाकारण गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. अहो तानाजी, आजही आपले स्थान या हृदयात आहे. महाराज, हे असे बोलता आणि आमच्या काळजाचे पाणी करता आणि एकीकडे आमच्या तलवारीवर अविश्वास दाखवता. अहो काय म्हणून समजायचं आम्ही? तानाजी, अहो आपल्या रायबाचे घरात लग्न. तानाजी जिवंत असताना आपण मोहीमेवर गेलात तर हे लोक हसतील मला. त्याचं काय महाराज? रायबाचं लग्न काय? एक मुहूर्त गेला तर दुसरा मुहूर्त भेटेल. पण कोंडाण्याचा मुहूर्त एकदा चुकला तर ही संधी पुन्हा भेटणार नाही महाराज. म्हणूनच सांगतोय, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. होय महाराज, दादा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अहो लगीन काय आज नाही तर विचार करता येईल. तर आधी लगीन नावायचं तर ते त्या कोंडाण्याचं. बरोबर सूर्या. कोण आहात तुम्ही? आणि तेलाचे आपले झाडे झाले कसे? अहो आम्ही अंबाबाईचे गोंधळी आणि आम्हाला कसली आली भीती? ए गोंधळू, तुमचा गोंधळ आवडता गाण निवड पण येते का इथून? अहो सरदार ऐका. अहो इकडनं वाटेनं जात होतं. आम्हाला समजलं आपल्या लेकीचं लग्न आहे. म्हटलं सरदाराच्या पोरीचं लग्न आहे. म्हटलं गोंधळ घालून जावं म्हणून आलो. आपली ओळख परिचय नसताना मी माझ्या लेकीच्या लग्नात गोंधळ
तुम्हा गोंधळांचा काय भरोसा? वर कोणी असल्याचा आवाला लूट करून पळून जा. अहो सरदार, आम्ही देवाशब्द सांगतोय. आम्ही गोंधीच आहोत आणि गोंधळ करायला आलोय बघा. गडावर चढताना भेटेल त्या घरी मला कापून काढा. सूर्याजी आणि शेलार मामा मावळे घेऊन कल्याण दरवाजाला येतील. तोपर्यंत जोमाने लढा. शिवाजी महाराजांचे मर्द मावळे मारून आहात हे लक्षात ठेवा. वा पुढे वा. मध्यरात्रीची जेव्हा वाट पाहत होतो ही कारात्र उदयवानासाठी ठरणारा एक कारात्र. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी कोणाण्याचं लगीन लावणारच. महाराजांना दिलेला शब्द हा तानाजी खाली पडू देणार नाही. आता एकच निर्धार, कोणाण्याचं लगीन लावायचंच. वा पुढे. हर हर. अरे शेळपटा तू पळता होय रे. अरे तुमचा बाप सूर्याजी इथे मरून पडलाय आणि तुम्ही पळता होय रे. अरे मागं फिरा, हा सूर्याजी तुम्हाला बजावतोय. अरे मागं फिरा, विजय आपलाच आहे. म्हातारा तू माझ्याशी काय युद्ध करणार? अरे जा घरी जा. अरे एवढ्या वयात त्या कमरेला तलवारीचं कशाला वळतोय? हा 80 वर्षाचा म्हातारा तरी देखील तुझ्यासारख्या बाळकांना तलवारीचं पाणी काढण्याची ताकद आहे शेलार मामाच्या मंदिरात. अहो गड आला पण आमचा सिंह मात्र आम्हाला कार्यक्रम सोडून गेला. अहो नको म्हणत असताना सुद्धा ही मोहीम तुम्ही पदरी पाडून घेतली. योग्य मुहूर्त साधून लग्न आणि प्राणांचा आदर देऊन तानाजी तुझे हे बलिदान, तुझे स्वराज्यासाठीचे बलिदान स्वराज्य कधी विसरणार नाही. मी नंदकुमार चव्हाण यांना आजकाल टीचर मला सांगतो त्याला बंद करतो खूप महत्त्वाचं की एक माझा प्रयत्न पिरावळीतील कलाकार म्हणून की मुंबईमध्ये मी कलाकार घडवले. पण या पिरावळीमध्ये फक्त बघा कलाकारांना एका ठिकाणी आणायचं होतं. फक्त वाड्यापुरतं मर्यादित ठेवायचं नव्हतं. एक लक्षात घ्या. तर पिरावळच्या रोमन टोकापासून ते पिराच्या त्या टोकापर्यंत जेवढे कलाकार मिळतील सगळ्यांना एकत्र आणून त्यांची मोड बांधून मला वाटतं ग्रामोन्नती मंडळाने हा जो काही प्रयत्न केला आहे आणि दिग्दर्शक म्हणून केवळ 7 दिवसामध्ये हा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व कलाकारांना मी आमंत्रित करतो या स्टेजवरती आहे.
संपलंय आणि तानाजी भूमिकेत वैभव होता ना, तो वैभव शेवटी मरतो, म्हणजे तानाजी मरतात आणि हो मग रडाक लागलो मारले नी चल मारले मारले नी तानाजीचा मरण मेल्याबरोबर रडलो रडाक लागलो मारले नी पेटावले. खूप जबरदस्त प्रयोग झाला आणि कमी दिवसात बसवलेला प्रयोग होता. औरंगजेबाच्या भूमिकेतील आपले नंदू तळवडकर यांनी दिग्दर्शित केलेलं हे कोंढाण्याचा सिंह. 25 वर्षानंतर आपल्या या आठवणी जाग्या झाल्या, काय सांगशील? खूप इच्छा होती गावातल्या नवीन कलाकारांची. म्हणजे मी रामेश्वर कला मंच मुंबईमध्ये माझ्याच वाडीतल्या कलाकारांना घेऊन केलं, यशस्वी केलं. म्हणजे बरेच प्रयोग केले, गाव 25 प्रयोग केले. आणि हे सगळं करत असताना माझ्या वाडीमध्ये, ज्या वाडीमध्ये मी नाट्यकला शिकलो, त्या वाडीतल्या मुलांना घेऊन एक नाटक करायची माझी खूप इच्छा होती. आणि अर्थात आमच्या गावच्या मंडळाने की शिवजयंतीच्या निमित्ताने एक माझ्याकडे संकल्पना मांडली की आपल्याला ऐतिहासिक नाटक करायचं आहे. आणि मी लगेच तयार झालो. काही ठराविक कलाकार गावातले माझे डोळ्यासमोर होते, पण हा म्हणता अख्खी वाडी ही नाटकात काम करायला तयार झाली. अर्थात जे काही मुलांनी प्रयत्न केले ते त्यांचे प्रयत्न आहेत आणि दिग्दर्शक म्हणून मी जे प्रयत्न केले. पण एक चांगली गोष्ट झाली की 25 वर्षानंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक नाटक केलं आणि एक नवचैतन्य त्या ठिकाणी कलाकारामध्ये निर्माण झालं की आपण काहीतरी करू शकतो, नाटक करू शकतो. हे नवचैतन्य कारण हे तालमीमध्येच मला कुठेतरी दिसत होतं. त्यांची जी चळवळ आहे, त्यांची भूक आहे अभिनयाची, ही कुठेतरी मला तालमीमध्येच दिसत होती. आणि म्हणून मला खूप सार्थ अभिमान वाटतो की 25 वर्षानंतर पुन्हा एकदा मी ऐतिहासिक नाटक केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे कमी दिवसात एवढं मोठं महानाट्य उभं करणं सामान्य गोष्ट नाही, काय सांगशील? खूप म्हणजे खूप कठीण आहे ते. कारण गावातली कामं संपून, आपली स्वतःची कामं संपून हे सगळे कलाकार आपल्या कॉलेज सांभाळून सगळं या ठिकाणी चाललेलं आहे. तुला खरं सांगतो परा, शिवाजी महाराजांनी खरं म्हणजे माझ्याबरोबर गनिमी कावा केला असं म्हणावं लागेल मला. कारण माझ्या नजरेसमोर एक कलाकार होता गावामधला, पण त्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून त्याने काही नाही म्हणून सांगितलं. मग दुसरा कलाकार आम्ही आणला, त्याने 3 दिवस तालीम केली, पण त्याचं काही भाषण पाठवायचं नाही. मग आम्ही शेवटी 2 दिवसापूर्वी आमच्याच गावातला देवागारे आहे, तो मुंबईवरून आला होता. मग त्याला मी सहज विचारलं, म्हटलं करशील का रे नाटक? तर तो चटकन म्हणाला. तर म्हटलं महाराजांचा रोल करायचा. त्याने चटकन हो म्हटलं आणि ती भूमिका सार्थपणे म्हटल्यापेक्षा ती आव्हानात्मक भूमिका त्याने स्वीकारली. त्याचं मला खूप कौतुक आहे त्याचं. आणि महाराजांचा रोल आहे तो, त्यामुळे तो प्रमाण आहे आणि त्या प्रमाणात जाऊन त्याने ते केलं. त्याबद्दल खरंच मी त्याचं कौतुक करेन. आणि त्याचंच नाही तर सगळ्याच कलाकारांचं मी कौतुक करेन की प्रत्येकाने आपले रोल खूप चांगले केले, आपल्या भूमिका खूप चांगल्या केल्या. पण काय आहे की तालीम जी आहेत ना, सराव त्यांना खूप कमी पडला आहे. अर्थात कपडे असेल, कारण ऐतिहासिक नाटक आहे, तुला माहिती आहे, एवढे सगळं लावाजमा सांभाळायचा. कदाचित काय होतं की हा जर टोप आहे खानाचा, तो जर कदाचित असा उलटा पडतो डोक्यामध्ये. तू जर सरावात जर नसेल किंवा हा ॲक्च्युली आहे कसा, तर हे जर त्या कलाकाराला माहिती नसेल, अर्थात कमरेला लावलेली एखादी तलवार असेल तर ती दुसऱ्याला अडकते किंवा माईकला अडकते किंवा कपडे कदाचित उलटे असतात, काही होऊ शकतं. त्यामुळे तर हे सगळं खूप प्रयत्न आहे जे व्यावसायिकला करतात ते. पण या ठिकाणी एका दिवसामध्ये हे सगळं सांभाळून करणं हे खूप मोठं आव्हान आहे, खूप मोठं आव्हान आहे. आणि ते त्या मुलांनी पेललं आणि भारी कमी दिवसात जबरदस्त आणि कमी दिवसात महत्त्वाचं म्हणजे कमी दिवसात एवढं केलं. आणि 25 वर्षानंतर पिरावाडीमध्ये ऐतिहासिक नाटक केलं. आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे की पिरावाडीतले सर्व कलाकार, एका गावातले सर्व कलाकार एकत्र येऊन नाटक केलं. हा, कारण शेवटी एकी महत्त्वाची आहे. एकी असेल तर गाव टिकेल, आणि गाव टिकेल तर राज्य टिकेल, राज्य टिकलं तर देश टिकेल. ओके, खूप धन्यवाद तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीमसाठी आपल्या चॅनलकडून खूप पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि सगळे कलाकार सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला नारायण मरणाची मेहनत केलेला त्यांनी सगळे बसून आता चॅनल
त्या सगळ्या आता चर्चा करतात आणि खूप जबरदस्त एक भारी वातावरण तयार झालेलं. त्या गर्जना ते गेट इतकं सुंदर दिसत होतं ना, प्रश्न नाही. तुम्हाला जेवढं दाखवायचं होतं, जेवढा प्रयत्न केला तेवढा दाखवलेला आहे. खूप मजा आली आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतो. महत्त्वाचं काम म्हणजे आता हे जे ड्रेस वगैरे आणलेले आहेत ते पोचते करणे आणि ही सगळी जबाबदारी नारायण दादाची.